नमस्कार मित्रमंडळींनो, आता आपण अर्धा धडा झाला आहे. आता आपण अर्धा धडा पुढून घेऊया. तर आपल्याला इथं तक्ता दिला आहे, तो मुद्दे व प्राथमिक स्तोत्र व दुय्यम स्तोत्र. आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर तुम्ही बिन बघता हा तक्ता पूर्ण करू शकता का, हे तुमचं पहिलं चॅलेंज आहे. बघूया. दुसरं आहे तक्ता क्रमांक 1.2 प्राथमिक व दुर्मिळ स्तोत्र. माहिती आहे का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी भौगोलिक ज्ञानाचा व अत्यंत परिणामकारक उपयोग करून आपले स्वराज्य निर्माण केले. सपोज प्रश्न आला आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाचा वापर करून स्वराज्य निर्माण केले, तर अत्यंत भौगोलिक ज्ञानाचा परिणामकारक उपयोग करून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे युद्धतंत्र, राज्याभिषेक, किल्ले व बांधणी आणि प्रशासन अधिक सक्षम केले. डोंगरदऱ्यांचा उपयोग करून गनिमी कावा करत शत्रूला जेरशी आणले. समुद्र किनाऱ्यांचा उपयोग आरमार उभारण्याचे केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता कशाचा उपयोग करून समुद्राच्या किनाऱ्याचा उपयोग समुद्र किनाऱ्यावर कशाचा उपयोग केला, तर आरमाराचा. भौगोलिक दृष्ट्याचे विचार करून गड, किल्ले व दुर्ग यांची बांधणी केली. आता आपण पुढे घेऊया. पान क्रमांक 5. जरा विचार करा, तुम्हाला तुमच्या तालुक्यातील शेती पद्धती अभ्यास करायची असेल तर त्यासाठी कोणते प्राथमिक व दुर्मिळ स्तोत्र वापरा. आणि भूगोल आणि विषय शिकताना प्राथमिक व दुर्मिळ स्तोत्राचे एकत्रित वापर कसा करा, हे 2 प्रश्न आपल्या शिकवलेल्या धड्यात आहे. भौगोलिक दिन शाळेतील कसे साजरे करावे, तर शाळेतले भूगोल दिन कसे साजरे करावे हे तुम्हाला आता विविध स्पर्धांचे आयोजन, भौगोलिक प्राकृतिक निर्मिती, भौगोलिक माहिती पट प्रदर्शन, भूगोल विषयक माहिती संकल्प प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, स्थानिक भूगोलाशी जोडी. पुढेच चर्चा प्रबंधन, प्रश्नमंजुषा, क्षेत्रभेट, प्रत्यक्ष कंज, घोषणाफेरी. आकृती क्रमांक 1.2 भूगोल दिन भूगोलाचा अभ्यास हा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकांना वेगवेगळे प्रकार उपयोग ठरतो. तर मग विद्यार्थी, शिक्षक, पालक, संशोधक, शेती व्यापारी, प्रशासन व संरक्षण दल, तर भूगोलात कसा उपयोग होतो. पहा बरे, जमते का? भूगोल हा फक्त नकाशाचे काढणारे की देशाची नावे लक्षात विषय नाही. हे मानवी पर्यावरण यांचे नाते शिकवणारे शास्त्र. त्यामुळे भूगोलाशी मैत्री म्हणजेच जगाला योग्य दृष्टिकोनातून समजून घेणे होय. यासाठी खालील मुद्द्यांच्या आधारे भूगोलाशी मैत्रीची गरज यावर चर्चा करून की त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायचं आहे. शिक्षकांना विचारू. सांगा पाहू. आकृती क्रमांक 1.1 निरीक्षण करून प्राकृतिक घटक व मानवी घटक यांच्या परस्परांच्या संबंधाचा अभ्यास कसा जातो, हे तुम्ही लिहायचं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करतोय, तो व्हिडिओ आम्ही लगेच करत. लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर. बाय बाय.